नमस्कार मित्रांनो. काही पक्षकारांचे जास्तीत जास्त फोन अशा कारणासाठी असतात, की साहेब माझा गट नंबर एकत्र आहे. गट नंबर 100 गुंठ्याचा आहे, 200 गुंठ्याचा आहे किंवा 5 हेक्टरचा आहे, 7 हेक्टरचा आहे आणि माझं त्यामध्ये 1.5 एकर शेती आहे. परंतु माझा सेपरेट उतारा निघत नाही किंवा मोजणी आणली तर माझ्या हिश्श्याची मोजणी होत नाही. जो सर्व्हे नंबर असेल पूर्ण गटाचा किंवा जो संपूर्ण सर्व्हे नंबर आहे त्याची मोजणी केली जाते आणि माझ्या गट नंबरची जर सेपरेट मोजणी करायची झाली तर काय करायचं? अशा पद्धतीनं काही शेतकरी मित्रांचे आमचे प्रश्न असतात. तर मित्रांनो, माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं असं असेल, ज्यावेळी तुम्ही मोजणी भूमी अभिलेखाऱ्याकडून मागणी करताय किंवा तुम्ही खाजगी एखाद्या व्यक्तीकडून तुमच्या क्षेत्राची मोजणी करून घेताय, त्यावेळी मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे काही तुमचा सर्व्हे नंबर असेल किंवा जो संपूर्ण गट नंबर असेल, तर त्या गट नंबरचा सनद असते. त्या सनदेप्रमाणे तुमच्या गट नंबरचा सर्व्हे नंबरवरून गट नंबर झालेला असतात आणि गट नंबरचा जो काय नकाशा असेल त्या नकाशाप्रमाणे भूमी अभिलेख कर्मचारी हे मोजणी करून देत असतात. इथं प्रश्न निर्माण असतो, की एका गटामध्ये अनेक शेतकरी सहहिस्सेदार असतात आणि सदर शेतकऱ्यांना अंतर्गत मोजणी करून सदर हिश्श्याची पाहिजे असते. अशा वेळी पेच निर्माण होता. असं का होतो? समजा एक 15 एकर क्षेत्र आहे आणि एका शेतकऱ्याचं 2 एकर सेपरेट शेत आहे. त्याला त्या 15 एकरचा जर सर्व्हे नंबर असेल तर त्याचा उतारा जो असतो किंवा त्याचा गट नंबर जो असतो तो संपूर्ण 15 एकरचा असतो आणि त्या 15 एकरचा गट नंबरचा हा जो शेतकरी मोजणी ज्याला करायची असते त्याचं शेत त्यामध्ये 2 हेक्टर असतं किंवा 2 एकर असतं. 2 एकर आपण आता पकडूया. येतं 15 एकरमधून आपल्याला जर मोजणी मागवली असेल तर मित्रांनो, तुमचा जर गट फुटलेला नसेल किंवा गट सेपरेट झालेला नसेल किंवा तुमच्या गटाचा हिस्सा सेपरेट झालेला नसेल तर तुमचा हिस्सा हा तुम्हाला मोजून भूमी अभिलेख कार्यालय कर्मचारी देत नसतात. ज्यावेळी तुम्ही मोजणी मागवताय तर संपूर्ण तुमचा जो 15 एकरचा गट नंबर आहे त्याची मोजणी करून देत असतात. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर तुम्ही काय केलं पाहिजे? सदरचा गट नंबर फोडून मागितला पाहिजे आणि सदर मागण्याची प्रोसिजर अशी आहे, तुम्ही रितसर तहसीलदार यांच्याकडे सहहिस्सेदारांनी मिळून अर्ज दाखल करून सदरचा तुमचा जो काही हिस्सा असेल, मग त्यामध्ये 15 एकरमध्ये 4 असतील, 5 असतील, 6 असतील सहहिस्सेदार, मग त्यांचं 2 एकर 3 एकर जे काही ज्याच्या त्याच्या वाटणीला असेल त्याच्यासमोर नमूद असतं, ती आणेवारी झाली असते. त्या आणेवारीप्रमाणे तुम्ही तो गट नंबर फोडून घेतला पाहिजे. समजा तुम्ही तहसीलदारकडे नाही अर्ज केला तर माननीय दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही अर्ज रितसर करून तुम्ही त्या गटाचा जो काही संपूर्ण गट नंबर असेल 15 एकरचा, तुमच्या नावासमोर 2 एकर असेल, दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या नावावर 1.5 एकर असेल, 3 एकर असेल, तर सरस निरसमानाने वाटप करून सदर हिस्सा हा सेपरेट करून मागू शकताय आणि त्यानंतर मग जो काही समजा एक 100 गट नंबरला हे अंक असेल किंवा 100 नंबरचा गट नंबर असेल तर त्यामध्ये तुम्ही 5 जण असाल तर प्रत्येकाचा गट नंबर सेपरेट होईल. 101, 102, 103, 104, 105 अशा पद्धतीनं तुमच्या जे काय मिळकत असेल त्याचा सेपरेट सातबारा, समजा तुमचा 2 एकर आहे तर 2 एकराचा सेपरेट निघेल आणि जे काही सहहिस्सेदार असतील त्यांचे हे सेपरेट होऊन मिळेल आणि तुमचा जे संपूर्ण 15 एकराचा जो नकाशा आहे तो नकाशाची फोड होईल आणि प्रत्येकाच्या नकाशाप्रमाणे प्रत्येकाच्या क्षेत्राची नोंद करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुमचा सेपरेट सातबारा उतारा काढशीला त्यावेळी तुमच्या गट नंबरमध्ये मग तुमचा 103 असेल किंवा 2 असेल, त्यामध्ये तुमच्यासमोर तेवढंच 2 एकरचा तेवढाच उतारा तुम्हाला सेपरेट काढून मिळेल. अशा पद्धतीनं तुमचं जर सामुदायिक शेती असेल आणि सामायिक गट नंबर असेल तर त्या गट नंबरचा तुम्हाला सेपरेट हिस्सा करून मेहरबान कोर्टाकडून घेता येईल किंवा तहसीलदार कार्यालयातून घेता येईल. अशा पद्धतीनं जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल मग त्यामध्ये इतर व्हिडिओ त्यासाठी मी प्रसारित केलेले आहेत. अतिक्रमण झालेलं असेल, तुमच्या जागामध्ये काही क्षेत्र तुमच्या शेजाऱ्यांना अतिक्रमण करेल ते कसं काढता येईल किंवा तुमचं दुसऱ्याकडे गेलेलं असेल किंवा दुसऱ्याचं तुमच्याकडे आलं असेल किंवा तुम्हाला मोजून पूर्णपणे खुणारवून घ्यायचे असतील किंवा
लोखंडी किंवा तुमचे सिमेंटचे खांब रोवून घ्यायचे असतील तर अशा पद्धतीनं तुमच्या क्षेत्रापुरतं पूर्णपणे तुटक सरस निरसमानाने कोर्टाकडून तुम्ही वाटप मागू शकता. ह्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. समजा हिस्सेदार जे आहेत संपूर्ण जणांनी जरी अर्ज केला असा तरी कोर्टाकडे चालेल किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये केला असा तरी चालेल किंवा तुम्हाला तुमच्यापुरतं जरी सेपरेट सदरचा हिस्सा तुटक आणि वाटप करून पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः अर्ज किंवा दिवाणी दावा दाखल करू शकता आणि जे हिस्सेदार आहेत त्यांना प्रतिवादी करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्राची सेपरेट 7/12 करून किंवा सेपरेट हिस्सा करून घेऊ शकता मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.